नमस्कार, मी प्रसाद मिराजदार. भावार्थ आणि पुणे मॅनेजमेंट असोसिएशन या दोन्ही संस्थांतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत. हा विषय आहे चित्रपटाचे अर्थकारण आणि सलानातेचं व्याकरण. मुख्यतः हा विषय देण्यामागचं कारण असं की सलानाते म्हटल्यानंतर डोळ्यासमोर येतं ते मराठी व्याकरणामधले जे आपण शिकलो आहोत ते. पण या नावाने चित्रपट निघू शकेल ही कल्पना ही अतिशय जगावेगळी आहे. त्यामुळे हे नेमकं व्याकरण काय आहे ते आपण आज समजून घेणार आहोत. आणि त्याच्यासाठी आज सलानाते या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते या तिन्ही गोष्टी सांभाळणारे माझा मित्र संतोष कोल्हे आज आपल्याशी गप्पा मारणार आहे. नमस्कार. संतोषचा परिचय म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये असल्यापासून मित्र आहोत. पत्रकारितेमध्ये आम्ही बरोबर कारकीर्द सुरुवात केली आणि काही प्रयोग पण केले ज्याच्यामध्ये युनिक फीचर्स असेल आम्ही चौघं भागीदार होतो. आणि जसं काळ बदलत गेला आणि इलेक्ट्रॉनिक युग आलं, टेलिव्हिजन मीडिया आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आला, तेव्हा आम्ही दोघंही टी व्ही मीडियामध्ये प्रामुख्याने गेलो. तुम्हाला आठवत असेल तर अगदी वर्तमान नावाची मालिका चालली होती किंवा सुरुवातीला टी व्हीमधल्या हिंदीसुद्धा ह्याच्यात रिसर्चचा भाग होता आणि नंतर मग दिग्दर्शनाकडे संतोषचा इंटरेस्ट हा डेव्हलप होत गेला. आणि बहुधा जे होतं की पुण्यामधनं मुंबईला जाणं हा एक मोठा हर्डल असतो माध्यम क्षेत्रामध्ये, तर तो ओलांडून त्यांनी मुंबईत जायचं ठरवलं आणि हिंदी मालिका सृष्टीमध्ये त्याचं स्थान बसवलं. तेव्हा एकता कपूरचे क्योंकि सास भी कभी बहू थी मालिका सुरू झाली होती आणि त्याच्यानंतर अनेक हिंदी मालिकामध्ये त्यांनी दिग्दर्शक म्हणून मोठा अनुभव मिळवला. आणि त्यातून पुढे बऱ्याच मराठी मालिका, चित्रपट अशी सुरुवात त्याची संपूर्ण कारकीर्द राहिलेली आहे. त्याच्याबरोबर अनेक कामं मी सुद्धा केली, ज्याच्यामध्ये भूमिपुत्र नावाचे एक वेगळा प्रयोग केला होता, ज्याच्यात फिक्शन आणि नॉन फिक्शन असं एकत्रित डेली सोप आम्ही तेव्हा केला होता दूरदर्शनसाठी. आणि त्यानंतर मेड इन चायना हा चित्रपट आम्ही दोघांनी लिहिला. निर्मिती पण एलिक्झिर आणि लॉजिकल थिंकर्स मार्फत केली होती आणि त्याला खूप यश मिळालं. तेव्हाचा स्क्रीन अवॉर्ड हा त्याला मराठीतला एकमेव म्हणजे हिंदी व्यासपीठावरचा एकमेव अवॉर्ड मिळाला आणि राज्य पुरस्कार पण मिळाला होता. आणि त्यानंतर स्वाभाविकपणे चित्रपट हे या क्षेत्रामधलं, माध्यम क्षेत्रामधलं हे एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये सर्व कलांचा कस लागतो. आणि एकदा तुम्ही चित्रपट बनवला तर त्याची एक वेगळी नशा तयार होते की तुम्ही त्याच्यापासून बाजूला हे सरू शकत नाही आणि पुन्हा पुन्हा तुम्ही चित्रपट बनवण्याच्या त्या प्रोसेसमध्ये जायला बघतात. कारण त्याच्यातला आनंद आणि त्यामधली जी क्रिएटिव्हिटीची जी कस लागण्याची गोष्ट आहे ती खूप विलक्षण आणि वेगळी असते. तर त्यामुळे तोही त्या सातत्याने तो आनंद घेतो आहे. आणि त्याच्यामधलाच एक भाग म्हणजे आत्ता त्यांनी निर्माण केलेला हा सलानाते हा एक वेगळ्या प्रकारचा चित्रपट आहे. तर ह्या सगळ्या प्रवासाबद्दल मला सुरुवातीला विचारायचं आहे की तुला काय वाटतं ह्या सगळ्या प्रवासाबद्दल, आणि मग आपण सलानातेकडे येऊया. नाही, प्रवास तर माझा आनंददायी झालेला आहे आतापर्यंत. कुठलाही कला म्हणून जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा आनंद घेणं हा एक भाग असतोच. आणि त्या कलेने जर तुम्हाला आनंद नाही दिला तर त्याला काही अर्थच राहत नाही. मग ते तुमचं कारखाना होतो म्हणजे एखादी. तसंच माझं खरं तर डेली सोप जेव्हा मी करत होतो, विशेषतः हिंदी डेली सोप जेव्हा करत होतो, ज्याचं नाव तुम्ही आता ऐकलं, क्योंकि सास भी कभी बहू थी, कहानी घर घर की, ऑल के सिरियल्स तेव्हा खूप पॉप्युलर होत्या. त्या मी करत असताना मला सुरुवातीला थोडा आनंद झाला, कारण आपल्याला पुण्यात मुंबईत गेल्यावर एक पाय रोवण्यासाठी म्हणून जागा मिळाली, आपल्यातलं काहीतरी दाखवण्याची कला आपल्याला हे संधी मिळाली, म्हणून सुरुवातीला एन्जॉय केलं. पण नंतर तो जेव्हा कारखाना झाला आणि जेव्हा ती इंडस्ट्री झाली, टेलिव्हिजन इंडस्ट्री,
आता तुम्ही सॉरी इंडस्ट्रियल मॅनेजमेंट असोसिएशन अँड ऑल, मी असं म्हणत नाही, पण त्यातला जो तोचतोपणा असतो तो कलाकाराला तुमच्यातल्या काही वेळा मारक ठरतो. तसं माझं झालं आणि मी हिंदी डेली सूप करणं बंद केलं पूर्णतः. आणि त्यानंतर मी मराठी मालिका, विशेषतः काही वेगळ्या विषयावरचे रिॲलिटी शोज, तुम्हाला माहिती असेल साधारण एकापेक्षा एक वगैरे असे डान्स शोज तेव्हा झीला खूप गाजले. पण त्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही असं केलं की ओके, पण आपल्या परंपरेतला लावणी हा एक भाग आहे, लोकनृत्य, तर त्याचा आम्ही रिॲलिटी शो केला आणि ढोलकीच्या तालावर नावाचा एक रिॲलिटी शो आम्ही केला आणि तो 5-6 सीझन त्याचे झाले लावणीशी संबंधित. सो असं एक काहीतरी वेगळं. किंवा बाजी नावाची एक सिरियल मी झी टी व्हीसाठी केली होती. ती ऐतिहासिक फिक्शन ते होतं, पेशवाईच्या काळाच्या पार्श्वभूमीवरचं. त्यामुळे या सगळ्यामध्ये मजा आली. हे अशा पद्धतीच्या. किंवा भटकंती ही माझी सगळ्यात पहिली मालिका आणि गाजलेली मालिका. आम्ही महाराष्ट्रभर कॅमेरा घ्यायचो आणि फिरायला निघायचो. मिलिंद गुणाजी आणि शर्वरी जमिनीस अँकर होते त्याचे. तो पहिला खरं तर आताच्या भाषेत बोलायचं झालं तर व्लॉग. आताची मुलं जसं सहज एक कॅमेरा घेऊन जातात, वेगवेगळ्या लोकेशनवर हिंडतात, तेव्हा आम्ही असे मोठमोठे जड त्या काळातली टेक्नॉलॉजी असलेले कॅमेरे घेऊन गड किल्ले सगळे चढलो आहोत. आणि जवळजवळ 99 ते 2002 या काळामध्ये ती मालिका मी केली आणि ती तर खूपच सॅटिस्फाईंग होती. कारण हिंडणं फिरणं आमचा पिंड होता, मिलिंदचा पण आणि माझा पण. कॉलेजमध्ये असतानापासून SP कॉलेजने आम्हाला ते वेळ लावलं होतं की दर शनिवार रविवारी कुठेतरी बाहेर जायचं आणि कुठेतरी आसपास ट्रेक करायचे. मित्रपरिवारही त्याच प्रकारातला होता, सगळे असेच भटके. त्यातूनच ती भटकंती मालिका झाली. त्या मालिकेने मला खऱ्या अर्थाने खूप आनंद दिला. म्हणजे आम्ही असंही म्हणायचो तेव्हा की मी सोमवार ते शुक्रवार ते क्योंकि सास भी बहू थीच्या गाड्यात अडकलेलो असायचो आणि शनिवार रविवार मिलिंद आणि आम्ही कुठेतरी भटकायला गेलेलो असायचो कॅमेरा घेऊन. सो फार मस्त दिवस होते. पण शेवटी कसं असतं ना, जेव्हा तुमच्यातल्या दिग्दर्शकाला हा टेलिव्हिजनचं अर्ध्या तासाचं माध्यम हे अपुरं वाटायला लागतं काहीतरी सांगण्यासाठीचं. आणि आपलं एक स्वप्न असतंच, म्हणजे अगदी कॉलेजमध्ये असतानापासून, की आपण सिनेमे बनवले पाहिजेत, आपण चांगले चित्रपट बनवले पाहिजेत. आणि सुदैवाने त्या काळात FTIचा असा एक खूप छान सोर्स होता. काही मित्र होते आमचे, त्यांच्याबरोबर जगभरचा सिनेमा आम्ही पाहिला. आणि तेव्हा असं वाटायला लागलं की अरे या प्रकारचे सिनेमे आपण का नाही बनवू शकत. हे तेव्हापासून डोक्यात. पण सिनेमा बनवण्याची जेव्हा संधी येते तेव्हा थोडेसे खूप अँगल बदलतात. थोडं कमर्शियल चालला पाहिजे सिनेमा, यालाच नटाला घ्या, त्याच नटाला घ्या, अशा सगळ्या गोष्टी सुरू होतात फिल्म मेकिंगमध्ये. कारण सिनेमाचं यश अपयश हे बॉक्स ऑफिसवर अवलंबून असतं आपल्याकडे. सो असं करत करत मध्ये काळ गेला. त्यातनं काही एक सिनेमा मी केला. 2009ला आम्ही हा प्रसादने उल्लेख केलेला मेड इन चायना सिनेमा केला. त्यानंतर मी खूप मोठा गॅप घेतला आणि आता 2022, 23, 24 अशा 3 वर्षात नंतर हा 25ला सला ते सलाना ते 3 वर्ष मी बनवला आणि आता 25ला हा आपण 7 फेब्रुवारीला रिलीज करतो आहे. या सिनेमाच्या बाबतीत मी असं सांगेन की हा मी कमर्शियल सिनेमाचे म्हणून जे सगळे पायंडे किंवा ग्रामर असेल आजपर्यंतचं ते मोडून या सिनेमाची मी निर्मिती केली आहे. या सिनेमाचं कथानकही तुम्हाला तसंच दिसेल. जे हा सिनेमा हिट झाला, सैराट हिट झाला म्हणून त्याच्यासारखी कथा आणि मग त्याच्यासारखं काहीतरी, अजून दुसरा कुठला तरी नवरा माझा नवसाचा हिट झाला म्हणून त्याच प्रकारचा विनोदी धाटणीचा सिनेमा, असे जे काय पायंडे पडतात आपल्या मराठी किंवा हिंदी पण इंडस्ट्रीमध्ये, त्या सगळ्या पायंड्यांना ओलांडून मी हा एक वेगळ्या प्रकारचा प्रयत्न या चित्रपटातनं केलेला आहे. आणि ते प्रसाद म्हटलं आता तसं की ते नावापासूनच वेगळे पण दिसतं, सला ते सलाना ते. सो तसा हा प्रयत्न केला आणि हा मी मनापासून बनवलेला सिनेमा आहे, एकट्याच्या जीवावर. कारण जेव्हा जेव्हा मी हे स्क्रिप्ट घेऊन कॉर्पोरेटकडे जायचो की असं असं स्क्रिप्ट माझ्या मनात आहे, अशी अशी गोष्ट मला करायची आहे पडद्यावर, तेव्हा प्रत्येक जणाचं काहीतरी म्हणणं असायचं की अरे पण याच्यात हे इलेमेंट नाही, अरे पण त्याच्यात ह्या ॲक्टरला घ्या म्हणजे जरा सिनेमा चालेल, ह्या ॲक्ट्रेसला घ्या म्हणजे सिनेमा नीट होईल. मग त्या ॲक्ट्रेसकडे गेल्यानंतर ती म्हणायची की अरे हे कॅरेक्टर असं आहे, मग हे कॅरेक्टर मी नाही पडद्यावर करू शकणार, ती माझ्या ग्लॅमरस इमेजला धक्का पोचवेल, त्यामुळे हे कॅरेक्टर मला नाही करायचं. अशा अनेक गोष्टी 2-3 वर्षामध्ये घडल्या. अनेक टक्के टोणपे खाल्ल्यानंतर मग शेवटी मी निर्णय असा घेतला की ओके फाईन,
आपल्याला मनासारखा सिनेमा करायचा आहे की जो आपल्याच पद्धतीने आपल्याला बनवायचा आहे, कोणी आपल्याला अशा पद्धतीचे इलेमेंट्स आपल्यावर लावायला नको, म्हणून मी स्वतः ह्या सिनेमाची निर्मिती केली. मित्र परिवार आणि ही सगळी मंडळी सोबत होतीच आणि त्यांच्या जोरावर मी हा सिनेमा केला आणि तो आता 7 फेब्रुवारीला रिलीज होतोय. राईट. सिनेमाबद्दल आपण बोलूच, पण आता या निमित्ताने या प्रवासामध्ये बेसिकली मराठी चित्रपटाचं जे अर्थकारण समजलं तो विषय आपण घेऊ, कारण ह्या एक इंटरेस्टिंग अर्थकारण आहे. हिंदीचं अर्थकारण वेगळं आहे, मराठीचं चित्रपटाचं अर्थकारण वेगळं आहे आणि त्याला अनेक पैलू आहेत. तर ते थोडेसे समजून घेऊ, कारण अनेक प्रयत्न पण मराठी चित्रपटाच्या बाबतीत केलेत. असं होत नाही की डायरेक्ट थेट सिनेमा होतो, त्याला अनेक फॅक्टर्स आहेत. तर ते थोडे आपण समजून घेऊया की काय आहे मराठी चित्रपटाचं अर्थकारण. येस, अर्थकारणाच्या आधी मी एक गोष्ट सांगू इच्छितो की फिल्म मेकिंग म्हणजे सिनेमा ही एकट्याचं क्रिएटिव्ह रूप नसतं. जो असतो तो एक फायनल डिसिजन मेकर हा टीमचा एक कॅप्टन असतो, पण त्याच्यासोबत 100-150 लोक आणि त्यांचं म्हणणं किंवा त्यांची क्रिएटिव्हिटी किंवा त्यांचे सगळे आस्पेक्ट याच्यात इन्व्हॉल्व असतात. एखादा चित्रकार असतो तो कुठेतरी छान डोंगरावर जातो किंवा नदीकिनारी बसतो आणि छान त्याचाच एक कॅनव्हास घेतो आणि त्या कॅनव्हासवर तो त्याचं चित्र काढतो आणि हे चित्र ही त्याची एकट्याची निर्मिती असते, त्याचं एकट्याचं सृजनशील आउटपुट असतं त्या चित्राचं. सिनेमाचं तसं नाही. सिनेमा दिग्दर्शकाच्या व्हिजननी त्याच्यासोबतचे जी काही 5-50 माणसं असतात ते उतरवत असतात ती व्हिजन पडद्यावर. त्यामुळे हा पसारा आहे. पसारा हा खर्चिक असतो, तुम्हालाही त्याची कल्पना आहे. त्यामुळे फिल्म मेकिंग हे तशा अर्थाने खर्चिक आहे. खर्चिक जास्त होतं जुन्या काळामध्ये. फार फाळक्यांनी कॅमेरा आणला, तो सिनेमा आपण पाहिला. दादासाहेब फाळक्यांनी त्यांनी कसा परदेशातनं कॅमेरा आणला, कशा पद्धतीने घरगाण ठेवलं आणि या सगळ्या गोष्टी केल्या. सो इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह आर्ट असं मी म्हणेल. ती पुढे पुढे पण तशीच एक्सपेन्सिव्ह होत राहिली, कारण फिल्मवर तेव्हा शूट व्हायचा. त्यामुळे ते फिल्मचे रोल खूप महाग असायचे, कॅमेरे खूप महाग असायचे, लेन्सेस खूप महाग असायचे, लोकेशन्सची लिमिटेशन्स होती. या सगळ्यातनं सिनेमा फिल्म मेकिंग हे 100-500 रुपये किंवा 1000-2000 किंवा 50,000 नाही, त्याला वेगळ्या प्रकारचे एक्सपेन्सेस लागायचेच, कोट्यवधी रुपये लागायचे. सो ते अर्थकारण पहिल्यापासून मोठं आहे, पहिल्यापासून खूप विस्तृत आहे. आता ह्या सगळ्या याच्यातनं सिनेमा निर्मिती केल्यानंतर तो थिएटरवर जर चालला तर तिची वसुली होणार आणि तुम्ही घातलेले पैसे निघणार आणि तो सिनेमा प्रॉफिटेबल होणार किंवा नाही. मग त्यासाठी बॉक्स ऑफिस ही कल्पना आली आणि बॉक्स ऑफिसमधनं त्यांना आवडेल, प्रेक्षकांना आवडेल म्हणून मेकर्स सिनेमे बनवत गेले आणि सिनेमात असाच चालतो म्हणून फिल्म मेकरनी पण त्याच पद्धतीने प्रेक्षकांना सिनेमे देत राहिले, त्याला कुठे छेद दिला नाही. त्यातून हे व्याकरण सिनेमाचं हे जे आहे अर्थकारण जे आहे हे वाढत गेलं. खरं तर डिजिटल टेक्नॉलॉजी आली, तुम्ही पाहिलं असेल आपली आता ही मुलाखत सुरू होण्याच्या आधी हा एकटा माणूस इथे कॅमेरा सेट करत होता, इथे सेट करत होता. आता हे शूटिंग होऊन शेवटी पडद्यावरच जाणार आहे, भले ते यूट्यूबच्या पडद्यावर असेल. पण डिजिटल टेक्नॉलॉजीनी तंत्र स्वस्त केलं आहे, फिल्म मेकिंगचं तंत्र स्वस्त झालं आहे. पण बाकीच्या फॅक्टर्स हे इतके महाग झाले आहेत की तुम्हाला ते तंत्र स्वस्त होऊन भागत नाही, ते अर्थकारण सुकर होत नाही. तंत्र स्वस्त होऊन काही गोष्टी तुमच्या सोप्या होतात, पण आता याच्या भोवतीचे जे सगळे इलेमेंट आहेत ते मात्र खूप महाग झाले. नटाला असं वाटतं की माझ्यामुळे सिनेमा चालतो, त्यामुळे मी 40-50 लाख रुपये तुमच्या सिनेमासाठी घेणारच. नट्यांना पण तसंच वाटतं, संगीतकाराला असं वाटतं की माझ्या गाण्यांमुळे सिनेमा चालतो, त्यामुळे मला गाणं निर्मितीसाठी 40 लाख रुपये पाहिजे एका गाण्यासाठी वगैरे वगैरे. असं करून तो सिनेमा 2-5 कोटीच्या घरात केव्हा जातो आपल्याला कळतही नाही. ही झाली मेकिंगची कॉस्ट. आणि आज गेल्या 5-10 वर्षात बदललेलं सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे की मार्केटिंग, डिस्ट्रीब्युशन. हा सिनेमा जर लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल, आज मला सांगायला इथे हरकत नाही की काही मोजकी 1-2 वर्तमानपत्र सोडली तर सिनेमाविषयीच्या बातम्या ह्या सगळ्या पेड असतात. पैसे दिल्याशिवाय तुमच्याविषयीची एक ओळही वृत्तपत्रात छापून येत नाही. सो ही अशी परिस्थिती आहे. वृत्तपत्रात येणाऱ्या नाटकाच्या जाहिराती आणि सिनेमांच्या जाहिरातीच्या हा सवलतीत असतात, पण त्यांच्या सायझेस खूप कमी झालेल्या आहेत. या सगळ्यातनं हा सिनेमा पोहोचवायचा कसा? मग तुम्ही म्हणाल अरे आता एवढं इंस्टाग्राम, यूट्यूब, रील, सोशल मीडिया आहे. हा सोशल मीडियासुद्धा सिनेमासाठी महाग आहे. तुम्ही कुठल्या इन्फ्लुएन्सरकडे जा, तो इन्फ्लुएन्सर म्हणतो की मला 70,000 रुपये द्या तर मी एक व्हिडिओ बनवतो 10 मिनिटाचा.
ही परिस्थिती आहे. हे सगळे इन्फ्लुएन्सर्स म्हणजे हे नवीन निर्माण झालेल्या काय म्हणतात त्याला आर्थिक पिळवणूक करणारी मंडळी आहेत. सिरियसली, म्हणजे ती तुम्हाला चक्क हेच सांगतात, एवढे पैसे दे मग मी लिहितो तुझ्या सिनेमा, बोलतो तुझ्याविषयी. आणि आतापर्यंत जे तुम्ही काही इन्फ्लुएन्सर्सचं बघता वेगवेगळ्या सिनेमांचं प्रमोशन सगळं पेड असतं. एकही इन्फ्लुएन्सर तुमच्या पाठीशी उभा राहायला तयार होत नाही. सुदैवाने काही या चित्रपटासाठी उभे राहिलेत, मी त्यांचं हे नंतर सांगेन. पण ही परिस्थिती आहे. सो तो सिनेमा पोहोचवणं लोकांपर्यंत इतकं कठीण होऊन बसलं आहे. तुम्ही प्रत्येक कोथरूडातल्या डहाणूकरमधल्या प्रत्येक कॉलनीत तर पोस्टर लावू शकणार नाही. त्यासाठी पण कॉर्पोरेशन परवानगी घ्यावी लागते आणि टॅक्स द्यावा लागतो त्यांना, डिस्प्ले करायचं असेल तुमचं मटेरियल तर. सो दिस इज व्हेरी कॉस्टली थिंग. सो सिनेमा मेकिंग महाग, सिनेमा डिस्ट्रीब्युशन महाग, त्याचं मार्केटिंग महाग. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा हे समजा तुम्ही केलं, तुम्ही 2-2.5 कोटी रुपये घालून सिनेमा बनवला, तुम्ही तेवढेच 2-2.5 कोटी घालून तो सिनेमा पोहोचवला आणि थिएटरमध्ये लावला आणि प्रेक्षक नाही आला तर. आता इथे पुढची समस्या सुरू होते. मराठी सिनेमा तसं झालं आहे मराठी सिनेमाच्या बाबतीत की हे सगळे मल्टिप्लेक्सेस आहेत. पुण्यात त्यातल्या त्यात मराठी सिनेमे खूप बरे चालतात असं मी ऐकलेलं आहे आणि माझा अनुभवही आहे. त्यामुळे पुणेकर चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद देतात. जर तो चित्रपट चांगला असेल तर डोक्यावरही घेतात. पण अन्य महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई आणि अन्य महाराष्ट्रातल्या सेंटरमध्ये शुक्रवारी सिनेमा लागला तुमचा, शुक्रवारच्या शोला जर 20-25च माणसं असतील वाट बघतात, शनिवारी परत तसेच 20-25 माणसं असतील तर रविवारी तो सिनेमा पडद्यावर राहत नाही, तो बदललेला असतो. किंवा 500 माणसाचा थिएटर स्क्रीन 1 असेल तर तो स्क्रीन 5ला जातो आणि तिथे 50 माणसं 70 माणसाची कॅपॅसिटी असते, तिकडे तो सिनेमा 2-4 दिवस चालवला जातो. नाही तर 4-5व्या दिवशी तो सिनेमा संपलेला असतो. त्यात मराठी माणूस हल्ली विचार करायला लागला की हा आला OTTवर की बघूया ना, येईलच कुठेतरी, दिसेलच, ॲमेझॉन प्राईमला दिसेल किंवा कुठेतरी होईलच सिनेमाचं प्रदर्शन, मग तेव्हा पाहू आपण. हा एक ॲटिट्यूड. आणि दुसरा हा की थिएटर्सच मिळत नाही असं आम्ही सगळेजण म्हणतो, पण थिएटर मिळत नाही यालाही कारणीभूत फक्त थिएटर ओनर्स नाही आहेत. याला कारणीभूत आपणही आहोत की प्रेक्षक आहे म्हणूनही आपण आपली जबाबदारी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघायचा आणि तो एक आनंद घ्यायचा, हे आपल्यातलं कदाचित भान थोडंसं कमी झालं आहे का काही प्रमाणात. हा नाही, मुळात सिनेमा हा मुळातच थिएटरसाठी बनवलेला असतो आणि तो OTTवर बघणं हे त्यातली पळवाट झाली. पण सिनेमा हा अनुभव असतो, कारण तो मोठ्या पडद्यावरती तुम्ही तो अनुभव घेता तेव्हा त्याच्यामध्ये त्यात इन्व्हॉल्वमेंट येते आणि जो आनंद मिळतो आणि त्यासाठी तो बनवलेला असतो. पण हे आपल्याकडे ते घेण्याची प्रवृत्ती नाही. पण तिथे एक आत्ता जो समज झालेला आहे सगळ्यांना की काय OTTमधनं पैसे मिळतात ना, तर ते किती खरं आहे? नाही नाही नाही, आज एकही OTT चॅनल मराठी सिनेमा विकत घेत नाही. एकही सॅटेलाईट चॅनल, अगदी तुम्ही स्टार प्रवाह रोज पाहता, झी तुम्ही पाहता, झी टॉकीज बघता, गेल्या 2 वर्षात या लोकांनी क्वचित 100 सिनेमे झाले असतील, त्यातले 2 किंवा 3 सिनेमे घेतलेत किंवा 4 सिनेमे घेतलेले आहेत सॅटेलाईटवाल्यांनी. आणि OTTवाल्यांनी तर एकही कदाचित सिनेमा घेतलेला नाही आहे. एखादा असू शकतो ज्याला नवरा माझा नवसाचा सारखं नाव आहे, असा एखादा असू शकतो. OTTवाले काय म्हणतात, पर व्ह्यूज नावाचं एक नवीन इकॉनॉमिक्स त्यांनी काढलं आहे की जर तुमचा सिनेमा आम्ही घेऊ, आमच्या प्लॅटफॉर्मवर ठेवू, जर तो पाहिला गेला तर पर व्ह्यूज 3 रुपये तुम्हाला मिळतील. अशा पद्धतीचं एक नवीन गणित त्या लोकांनी आखलं आहे OTTनी मराठीसाठी. हेच OTT प्लॅटफॉर्म्स मल्याळी सिनेमा, तमिळ सिनेमा, बंगाली सिनेमा, कन्नड सिनेमा अक्षरशः कोटी कोटी रुपये देऊन विकत घेतात आणि दाखवतात. पण मराठी सिनेमा मात्र विकत घेऊन OTTवर कधीच दिसत नाहीये गेले 2 वर्षामध्ये. ही त्याच्या पाठीमागचं कारण काय असावं? कानडी सिनेमा, आता कंथारा वगैरे सारखे सुद्धा, कंथारा सारखे सिनेमे, मल्याळी सिनेमे तुम्हाला नेटफ्लिक्सवर दिसतात. तर ह्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की कथा हा त्याच्यातला गाभा आहे की जो अपील होतो सगळ्या, ज्याला युनिव्हर्सल म्हणतात तसं. तर तो त्यामध्ये मराठी सिनेमा कुठे कमी पडतोय का? खूप खूप कमी पडतो. मराठी सिनेमा हा कथानकाच्या पातळीवरनं कशात तरी अडकला आहे आणि तो प्रेक्षकांना त्यांना जे हवं असतं तो देण्याचा प्रयत्न करत राहतो फक्त. आणि प्रेक्षकही म्हणतो की जाऊ दे, हे तेच असेल, परत कशाला जायचं आपण. सो तो असं ते एक विचित्र गणित आहे, विचित्र विशेष सर्कल बनून गेला आहे. जोपर्यंत आता मल्याळी सिनेमा बघा, तो तुम्हाला पहिल्यापासून शेवटपर्यंत बऱ्याचदा खेळवून ठेवतो, नवीन नवीन एलिमेंट्स देतो, छोटे छोटे एलिमेंट्स देत तुम्ही प्रेक्षकांना तो रिझवतो वेगळ्या पद्धतीने किंवा शिकवूनही जातो. त्यामुळे तो सिनेमा चालतो.
तो त्याच नेटफ्लिक्सवर बघितला जातो मोठ्या प्रमाणात, त्याला व्ह्युअर्स मिळतात, त्याला जगभरचे व्ह्युअर्स मिळतात. भाषा कळत नसली तरी आपणही मराठी माणसं साऊथ इंडियन सिनेमे पाहतो, कारण त्यात एकतर पुष्पासारखं भव्य दिव्य कमर्शियल रूप असतं किंवा असे कंटेंट असलेले सिनेमे असतात. त्यामुळे मराठी माणूसही खूप कन्झ्युम करतो साऊथ इंडियन कंटेंट. पण मराठी माणूस मराठी कंटेंट कन्झ्युम करत नाही. तो करत नाही याला 2 कारणं आहेत, की आपण चांगला कंटेंट तयारही करत नाही, हाही एक महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही बघा ना, म्हणजे ऐतिहासिक सिनेमांचा पेव फुटला की फक्त ऐतिहासिक सिनेमे यायला लागतात आपल्याकडे. सैराटचा पेव फुटला की सैराटसारख्या लव्ह स्टोरीज दिसायला लागतात. असं नाही झालं पाहिजे. प्रत्येक सिनेमा हा वेगळा अनुभव देणारा असला पाहिजे आणि वेगळे कथानक घेऊन येणारा असला पाहिजे, असं माझं पर्सनली माझं मत आहे. त्यामुळे मी आता मार्केटिंग नाही करत आहे, पण सला ते सला नातेमध्ये एकही गाणं नाही. या चित्रपटात एकही गाणं नाही, नाचणं नाही, काही नाही. हा चित्रपट तुम्हाला पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत एका कथानकाचा अनुभव देतो. एका भावनिक गुंत्यामध्ये तो तुम्हाला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. कुठेही मुद्दामून म्हणून काहीही इलेमेंट्स या सिनेमात आम्ही ॲड केलेले नाही आहेत. नाही, इथेच आता हा आपण सला ते सला नातेकडे वळूया, कारण बेसिकली मराठी चित्रपटाबद्दल असं म्हटलं जातं की त्याचा खरा हिरो हा त्याची कथा असते. खरं आहे ते. आणि पंचायत अशी होते की ती कथा लोकांपर्यंत पोचून ते थिएटरमध्ये येईपर्यंत तो थिएटरमधनं उतरवला जातो. बरोबर. त्यामुळे त्याला असा चेहरा नाही, ती स्टोरी कळली तर पाहिजे इतरांपर्यंत. म्हणून अशा प्रकारच्या गप्पा आणि गोष्टी महत्त्वाच्या ठरतात, की कथानक विलक्षण आहे ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी तुम्ही या. एक फक्त इंटरव्हेन करतो प्रसाद, तुझ्या मुद्द्याला अनुसरूनच मला तो सुचला म्हणून सांगतो. मराठी चित्रपट हा तुम्ही कोटीचं मार्केटिंग करा, चालेलच असं नाही, पण तो फक्त वर्ड ऑफ माउथनी चालतो. तुम्ही जर सिनेमा पाहिला आणि बाजूच्याला सांगितलं की अरे चांगला आहे सिनेमा, तर तो माणूस, तो प्रेक्षक त्या सिनेमा बघायला जातो. किंवा परीक्षण वाचूनही जातात कितीतरी जण, की एखाद्या पेपरमधलं परीक्षण काय म्हणतंय त्यानुसार. पण जास्तीत जास्त मराठी सिनेमा हा अगदी जुन्या काळापासून हा वर्ड ऑफ माउथनी चाललेला आहे. आणि एक छोटीशी क्रेज निर्माण व्हावी लागते, किंवा एकमेकांनी एकमेकांना सांगितलं तरच मराठी सिनेमा चालतो. आणि ती संधी आपल्याला मिळत नाही, कारण तिसऱ्या दिवशी तो उतरलेला असतो. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी आले 50-50 प्रेक्षक, हे किती लोकांना सांगणार. जुन्या काळातही मराठी सिनेमा चालायचा, त्याचं मुख्य पहिल्या खूप सिनेमे असे आहेत मराठीतले सुद्धा, इव्हन इन्क्लुडिंग शोले, की पहिल्या हिंदी सिनेमांमधलं उदाहरण म्हणून शोलेचं सांगितलं. पहिल्या आठवड्यामध्ये थिएटर ओस होती, पण ज्या लोकांनी पाहिला त्यांना काहीतरी ते वेगळं वाटलं, आणि मग दुसऱ्या आठवड्यापासून तो पिकअप झाला सिनेमा. मराठी सिनेमाला ही संधीच मिळत नाही, कारण तो चौथ्या दिवशीच थिएटरमधनं निघालेला असतो. तर आता मग आपण ह्या सिनेमाकडे वळू, की सला ते सला नाते, नात्याच्या व्याकरणाची गोष्ट असं म्हणून. ही काय गोष्ट आहे नेमकी, आणि व्याकरण काय आहे ते? मी आधी थोडीशी पार्श्वभूमी सांगेन, की आजची आपली जी यंग जनरेशन आहे ना, जी आपले नातू मुलं असतील, ही 5G जनरेशन आहे. त्यांना सगळं स्पीडमध्ये हवं असतं, सगळं फास्ट हवं असतं, लवकर हवं असतं. आयुष्यात ज्या काय अचिव्हमेंट करायच्या असतात त्या खूप कमी श्रमात, कमी वयात, कमी मेहनतीने. आपण केलेली मेहनत ही खूप टोकाची असते. आपण वर्षानुवर्ष झटलेलो असतो. एक फ्लॅट घ्यायचा असेल तर 45-50ची आपण गेल्यानंतर एखादं फ्लॅट मध्ये आपण शिफ्ट होत होतो, किंवा कोथरूडात किंवा डहाणूकरमध्ये किंवा विठ्ठलवाडी रोडला आपण तो फ्लॅट घेतलेला असतो. या मुलांचं तसं नाही आहे. ही जनरेशन खूप फास्ट आहे. यांना एव्हरीथिंग दे वॉन्ट इन व्हेरी, काय म्हणतात त्याला, पटकन हवं असतं. या सिनेमाचा जो हिरो आहे ना, तो असाच आहे. त्याला सगळं पटकन हवं आहे. म्हणजे त्याला आत्ता सुरुवात केली असेल मी, तर मला वयाच्या 35व्या वर्षीच रिटायर होऊन जायचं आहे. तोपर्यंत मी आयुष्य माझ्या पायाला भिंगरी लावल्यासारखं जगणार, वाटेल तशी मेहनत करणार, योग्य किंवा अयोग्य कुठल्याही मार्गाने मी पैसा कमवणार. मला जो काही कोटी रुपये पाहिजेत 35 नंतर रिटायर झाल्यावर, ते मी या काळात कमवणार. कसेही कुठल्याही मार्गाने पैसे कमवणार, आणि माझं खरं आयुष्य मी 35 नंतर जगणार, असं त्याला वाटत असतं. आणि त्याच्या आयुष्यात जी मुलगी येते ती एक्झॅक्ट उलटी असते. हा मुलगा फक्त फ्युचरसाठी जगत असतो, आणि ही मुलगी फक्त वर्तमानात जगत असते. तिला सगळं आज हवं असतं, आणि पुढे सुद्धा आपण आजचं जगणं कसं सुकर करू याचा विचार करू, पुढचं ठीक आहे आपण करू ॲडजस्ट, याच्यातली असते. आणि अजून एक भाग असा की हा जो फास्ट अचीव करण्यासाठी म्हणून धडपडणारा जो तरुण आहे,
याची इंटेन्शन चुकीची आहेत, वाईट आहे, ही परिस्थितीनुसार कशी बदलत जातात ह्याचा ग्राफ या सिनेमामध्ये आपल्या समोर येत राहतो. आणि हा पत्रकार बनतो पेशानी. तेजस देशमुख त्याचं नाव. आता पत्रकार हा या चित्रपटाचा हिरो आहे. सामना, सिंहासन अशा सिनेमांमध्ये आपण पत्रकाराला पाहिलं होतं, तसा या सिनेमामधला हिरो हा पत्रकार आहे. तर पत्रकारितेत तो जेव्हा शिरतो तेव्हा त्याला काही गोष्टी खूप सोप्या वाटायला लागतात. आता पत्रकार म्हणजे बडबड करणारा, सतत खूप बोलणारा, समोरच्याला खिशात घालणारा, समोरच्याकडनं बातमी काढून घेणारा वगैरे वगैरे आपल्याला माहिती आहे. सतत तो तुम्हाला, आणि आजचं टेलिव्हिजनवरचे न्यूज चॅनलवरचे पत्रकार तर तुम्हाला कल्पना आहेच त्याची. सो ती तशी असतात, तो तसा आहे. आणि मग बातमी देण्याचे पैसे, न देण्याचे पैसे वगैरे, बातमी दाबण्याचे पैसे असे, किंवा एकाची बातमी त्याला सांग त्याच्याकडनं तसे पैसे घे वगैरे वगैरे, अशा सगळ्या करप्ट प्रॅक्टिस करत तो मोठा होत राहतो एकीकडे. या पद्धतीची पार्श्वभूमी त्याची आहे, बडबड करणारा पत्रकार. आणि त्याच्या आयुष्यात आलेली ही मुलगी आहे, त्याचं नाव तेजस देशमुख त्या हिरोचं. आणि ही जी मुलगी आहे हिचं नाव आहे समिधा पालकर. तेजस देशमुख चंद्रपूर आणि ताडोबा परिसरात राहतो. तिकडनं तो काहीतरी करून खटपट्या करून मुंबईपर्यंत पोहोचतो. मुंबईच्या न्यूज चॅनलला त्याला नोकरी मिळते. तो गावाकडनंच तिकडे रिपोर्टिंग करत राहतो वगैरे वगैरे. आणि जेव्हा तो मुंबईत येतो काही चौकशी करायला म्हणून, तेव्हा ही मुलगी त्याला भेटते. पहिल्या भेटीत सुरुवातीला त्याला कळत नाही ही अबोल का आहे, पण जेव्हा त्याला कळतं की ही अबोल का आहे तेव्हा तो जरा स्तंभित होतो. ती स्टॅमर करते ती मुलगी, म्हणजे तिच्या तोंडातनं शब्द फुटत नाही, तोत्रेपणा ज्याला आपण मराठीत म्हणतो, असं ते एक ऑड प्रकारचं व्यक्तिमत्व तिचं आहे. आणि एकदा आपण तोत्रे बोलतो म्हटल्यानंतर मग अशा प्रकारची माणसं समाजापासून विलग ठेवतात, स्वतःला बोलत नाहीत, एकटे राहतात, एकट्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतात मोठ्या प्रमाणामध्ये. अशी ती एकटी जगणारी, तिचं स्वतःचं म्हणून एक बाऊलमधलं जग तिने तयार केलेलं असतं आणि त्यात ती जगत असते. जेव्हा ती याला भेटते पहिल्यांदा तेव्हा हा तिची ओळख करून घेताना, हाय मी तेजस, हाय समिधा मी तेजस तिला म्हणतो. आजच्या तरुणांच्या पिढीने पटकन त्याला ती मैत्री हवी असते तिची. तसंच तो ही जेव्हा बोलायला जाते की हाय ते, तिच्या तोंडातनं तेजस हा पूर्ण शब्द येत नाही, ती त्या तेवरच अडखडते. तेव्हा म्हणतो की आजपासून तू मला मी तुला स म्हणतो, तू मला ते म्हण. सो दिस इज सलाते. हे विभक्तीचं आपल्या द्वितीयेचं हे आहे, द्वितीय आणि चतुर्थीचं प्रत्यय आहे, तुम्हाला कल्पना आहे व्याकरणातली याची, त्यामुळे मी काही त्याच्याविषयी आता जास्त सांगत नाही. पण ही दोन व्यक्ती एकत्र येण्याची जी प्रोसेस आहे दॅट इज सलाते. व्हॉट इज सला नाते, ती ही फिल्म आहे. त्यामध्ये आता हा ना, ते दोघं जण एकत्र आले एका क्षणी, एक बडबड करणारा, वाटेल तसं जगणारा, आणि दुसरी अशा प्रकारची अबोल, स्तब्ध, एकटी. ह्या दोघांच्या आयुष्याची जी नात्याची गोष्ट आहे ना, म्हणून मी त्याला नात्याच्या व्याकरणाची गोष्ट म्हटलंय, की आता या दोघांच्या नात्यातलं व्याकरण कसं कसं बदलत जाणार आहे, एकमेकांना त्याचा त्रास होणार आहे का काय होणार आहे, आणि हा जो ना मध्ये येतो हा नेमका कशामुळे येतो आणि काय येतो, इथून या कथानकाला खरं तर सुरुवात होते. आणि ही ती नात्याची गोष्ट आहे, म्हणून ती सलाते सला नाते. हा, पण हे समिधा आणि तेजस, समिधाला तेजस जे काही प्रेम आहे ते, त्याच्यामध्ये हे स्टॅमर करणारी हिरोईन हा तसा अवघड हे आहे. म्हणजे स्टेजवरती आपण जेव्हा सिनेमात पाहतो आणि एक व्यक्ती हिरोईन, किंवा खरं म्हटलं तर ती हिरोईनचीच गोष्ट आहे, तर ती म्हणजे अशी स्टॅमर करणारीच आहे, हे इमॅजिन करणं सुद्धा अवघड आहे. तर ते कसं काय जमवलं, आणि विशेषतः रिचा अग्निहोत्रीनी ते काम खूप सुंदर रीतीने निभावलंय. तर हे सगळं, कारण त्याच्यासाठी दिग्दर्शकाचं पण कस आहे, तर मुळात हे सुचलं कसं की बाबा अशा प्रकारची स्टॅमर करणारी हिरोईन दाखवणं हा मोठा धाडसाचा भाग आहे. हो, त्यातून काम करून घेणं हे आणखीन पुढचा मोठा भाग आहे. तर ही प्रक्रिया काय होती? दोन गोष्टी माझ्या नजरेसमोर होत्या, हे कॅरेक्टर पण डिझाईन करताना आणि या प्रकारचं कथानक पण तयार करताना, की एखादी व्यक्ती स्टॅमर करते. आजपर्यंत आपण स्टॅमर करणारा माणूस हा विनोदी पद्धतीने पाहिला आहे, की त्या स्टॅमरिंगचा आपण विनोदासाठी उपयोग करून घेतो आणि कॉमेडी काहीतरी निर्माण होते त्याच्या सिच्युएशनमधनं, असंच दाखवलं आहे. त्यामुळे मला याचा एक त्रास होत होता की अरे काय फक्त कॉमेडीसाठीच हे कॅरेक्टर वापरायचं का. हा पहिला भाग. मधु आपटे आणि त्याच्यानंतर खूप हिंदी चित्रपटांमध्ये तर प्रचंड, जसा सई परांजपेंनी
आंधळ्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला छेद दिला. स्पर्श नावाचा सिनेमा आठवत असेल तुम्हाला तर. त्या स्पर्शमध्ये आपल्याला आंधळ्या व्यक्तीविषयीची सहानुभूती आणि इतकी असं वाटायला लागतं की अरे यार, हे आंधळं असणं किती भयंकर आहे, हे याचा प्रभाव माझ्या मनात होता. तर तसं स्टॅमरचं का होऊ नये असं मला वाटलं. म्हणून मी त्या स्टॅमरला या पद्धतीने तिचं कॅरेक्टर पण असं तयार केलं. आणि त्याच पद्धतीने तितक्याच सिरियसली तुम्हाला आंधळ्या व्यक्ती जसं विनोदासाठी आधी वापरत होते तसं नाही वाटणार या चित्रपटामध्ये कुठेच बघताना. ती पडद्यावरही इतकी सहज वावरेल, तिच्या स्टॅमरिंगसह ती आवडायला लागेल तुम्हाला. इतकं छान पद्धतीने कॅरेक्टर तिने उभं केलं आहे. आणि दुसरं, मला याच्या मागे माझी एक फिलॉसॉफी अशी होती प्रसाद, की खूप बोलून स्वतःच्या आयुष्यात कडक प्रॅक्टिस करून जगणारा मुलगा हा जेव्हा एखादी गोष्ट सत्य बोलण्याची वेळ येते तेव्हा तो गप्प होतो. आणि जेव्हा एखादी व्यक्ती जी एका सलग अक्षरही बोलू शकत नाही, व्यक्तही होऊ शकत नाही, जेव्हा सत्य बोलायची वेळ येते तेव्हा ती व्यक्ती धडाधडा बोलून जाते. हा या सिनेमाचा ग्राफ आहे अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर. आणि हा माझ्या मनात होता पहिल्यापासून. हा ग्राफ माझ्या मनात होता की आपल्याला असं काहीतरी कॉन्ट्रास्ट क्रॉस लाईफ, की एका व्यक्तीला अशा पद्धतीचं छेद देणारं आयुष्य एकमेकांच्या सोबत आणायचं. यातून पुढे हा विषय डेव्हलप झाला आणि ही कथा डेव्हलप झाली. म्हणूनच ती फक्त प्रेमाची गोष्ट होत नाही दोन व्यक्तींच्या, तर ते नातं पण असं उलगडत जातं की तुमचं हे निसर्गाशी असणारं नातं काय आहे, तुमचं हे इथल्या समाजामधल्या बदलत्या परिस्थितीशी असणारं नातं काय आहे, किंवा यातलं पत्रकाराचं सुद्धा इतर परिस्थितीशी असणारं नातं काय. की हा जो समाज बदलतोय, म्हणजे आम्ही पत्रकारितेला सुरुवात केली तेव्हा आम्ही इतके भाबडे होतो असं आता वाटतं, तर त्याच्यामधला हा आता नवीन जर्नलिझम हा पूर्णपणे बदललेला आहे. तर हे नातं पण त्याच्यामध्ये उलगडत जातं त्या प्रेमाच्या गोष्टी बरोबर. आणि स्वाभाविकपणे ते सत्यतेकडे जातं. तर हे नातं मांडावं असं का वाटलं आणि काय आहे ते नातं? माझ्या दृष्टीने खरं तुम्हाला सांगायचं झालं ना, की म्हणूनच खरं तर या चित्रपटाची निर्मिती पण झाली, की आजचं आपल्या भोवतीचं जे जग आहे ना हे खूप खोटं आहे. आपल्याला दर सेकंदाला टी व्हीवर दिसणारी बातमी खरी का खोटी याचं जजमेंट स्वतःलाच येत नाही. कारण आता जे काही तो न्यूज अँकर बोलत असतो ते थोड्या वेळाने अजून काहीतरी वेगळ्या पद्धतीने समोर येतं, किंवा आपण जर एखादं वेगळी वेबसाईट उघडली तर तिथे वेगळंच काहीतरी ओपिनियन असतं त्याच घटनेवरचं. सो हा जो बदलणारा मीडिया आहे, हे जे बदलणारं माध्यम आहे, हे मी जेव्हा पत्रकारिता सुरू केली, आपण जेव्हा पत्रकारिता सुरू केली तेव्हा पत्रकारिता हा चौथा स्तंभ होता लोकशाहीचा. आणि पत्रकारितेला तितकाच मान होता. तो पैशाच्या मागे पत्रकार कधी गेला नाही. म्हणजे कितीतरी पत्रकार माझ्या पिढीचे असे होते की ते आमचे आदर्श होते. साधे MAT घेऊन वयाच्या 50व्या 60व्या वर्षी ते इथे जर्नलिझम करत होते. आणि वेगवेगळ्या, त्यांना पैसे ह्या गोष्टींची कधीच हाव नव्हती. पण त्यानंतर इतक्या झपाट्यानं आम्हीच पाहिली ती पिढी बदलताना जर्नलिझममधली आणि एकूण समाजाची. मी असं म्हणत नाही की फक्त पत्रकारांनी बदलू नये, ओव्हरऑल समाजाची घडीच बदलत गेली. ओव्हरऑल समाजाचं जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. त्यातून पत्रकारिताही बदलली. याचं रिफ्लेक्शन मला कुठेतरी या नात्याच्या गोष्टीतनं मांडायचं होतं. आणि म्हणून मी ही पार्श्वभूमी घेतली. आणि प्रत्येक माणूस त्याच्या पेशातनं तुटून, म्हणजे आता खूप सिनेमे असे येतात, मला खूप त्रास होतो त्या सिनेमांचा, की तो असतो पेशाने डॉक्टर, पण तो डॉक्टर की कधीच करत नाही. फक्त म्हटलं जातं की हा डॉक्टर आहे आपल्या मालिकांमधनं किंवा ह्याच्यातनं. तो कधीच दवाखान्यातही दिसत नाही, ऑपरेशन करतानाही दिसत नाही, पण तो पेशाने डॉक्टर असतो, पण तो हिरो असतो. माझं तसं नाही झालं. मला असं वाटलं की तो जिथे जगतो, त्याचं जे जगणं असतं, या जगण्याचं रिफ्लेक्शन त्याच्या वैयक्तिक आयुष्यात येतं आणि वैयक्तिक आयुष्याचं रिफ्लेक्शन त्याच्या व्यावसायिक आयुष्यात येतं. या सगळ्याची सांगड घालत या चित्रपटाची कथा आम्ही लिहिली. आणि ही कथा खूप वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येते. शेवट सगळ्यात आधी दिसतो तुम्हाला या सिनेमात. सगळ्यात आधी शेवटची एक घटना दिसते त्याच्या आयुष्यात घडलेली, आणि मग ती हळूहळू हळूहळू उलगडत जाते. आणि मग पास्ट आणि प्रेझेंटमधनं एकत्र येत तुम्ही परत प्रेझेंटला येऊन ठेपता. अशा पद्धतीची मांडणी आहे. त्यामुळे त्याला अजिबातच गरज नाही गाण्यांची, विनोदांची किंवा कशाचीच गरज नाही. इतकी ती गुंतवून ठेवते ते कथानक तुम्हाला. त्यामुळे मी या सिनेमामध्ये बाकी काहीच एलिमेंट्स टाकले नाहीत. पण मला खात्री आहे मराठी माणसाला हा सिनेमा आवडेल जर नीट पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा आहे. पण हा आतापर्यंत तुम्ही पाहिलेल्या सिनेमाला पूर्ण छेद देणारा चित्रपट असेल आणि तुम्हालाही तो मनापासून आवडेल असं मला नक्की वाटतं.
राईट. आता त्याच्यामध्ये अजून एक नातं जे उलगडतं ते म्हणजे वाघ आणि माणूस आणि निसर्गाशी असणारं जे आपलं नातं आहे तेही नातं त्याच्यामध्ये येतं आहे. तेही खूप वेगळ्या विलक्षण पद्धतीने आलं आहे, जे पहिल्याच फ्रेमपासून तुम्हाला कॅप्चर करतं. तिथलं चंद्रपूरचं जंगल आणि तिथला सगळा परिसर चित्रीकरणही अतिशय अप्रतिम आहे. वाघ आणि आमचंही नातं हे खरं तर आम्हीच पहिल्यांदा ताडोबामध्ये गेलो होतो आणि तेव्हा जे वाघ म्हणजे जंगलात वाघ पाहणे हा एक विलक्षण अनुभव असतो. तर तो त्याचं संवर्धन व्हावं, तो टिकावा, तो वाढावा, ही बीजं जेव्हा तुम्ही जंगलात फिरता तेव्हा ती पडतातच. तर त्याच्यासाठीचा असणारा पण संघर्ष याच्यामध्ये आलेला आहे. तर हे नातं काय आहे ते थोडंसं तुम्ही खरं कन्फ्यूज नका होऊ अजिबातच. याच्यात पर्यावरण पण आहे, हा वाघाविषयी पण बोलतोय, हा पत्रकारितेविषयी पण बोलतोय, हा स्टॅमरिंग विषयी पण बोलतोय, प्लस हा म्हणतोय नात्याचं काहीतरी. पण ही कॉम्प्लिकेशन्स अजिबात नाही आहेत. हा आपल्या जगण्याचा भाग असतो. आपणच एका वेळी रस्त्यात दिसलेली प्लॅस्टिकची बाटली उचलून कचऱ्यापेटीमध्ये टाकतो आणि आपण पर्यावरणाच्या संदर्भातलं काहीतरी काम करून जातो. आपल्या व्यक्तिमत्वाचं किंवा बाल्कनीत आपण झाड लावून रोज पाणी घालतो, त्याला वाढवतो, फुलं यावीत, आपल्याला आनंद मिळावा. सो निसर्गाचं नातं आणि हे या सिनेमामध्ये ही इलेमेंट्स अशा पद्धतीने येतात. म्हणजे त्यामुळे याच्यात पर्यावरणीय आहे, राजकारणी आहे, पत्रकारिता आहे, नातं आहे, प्लस अजून काय कदाचित चंद्रपूर आणि या परिसरामध्ये खाणींचे प्रश्न आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, त्यामुळे जंगलतोड होते आहे वगैरे वगैरे, असे खूप एलिमेंट्स येतात. पण ते त्या व्यक्तिमत्वांच्या भोवतीचे त्यांचा परिसर आहे आणि तो आपोआपच या चित्रपटात खूप छान पद्धतीने आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. कारण प्रत्येक व्यक्तिमत्व असंच असतं. आपण माणूस असतो शेवटी, तो माणूस या सगळ्याशी नातं सांगत असतो या ना त्या पद्धतीने. सो तसंच इथे हा सिनेमा खरं तर आम्हाला आधी कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर करायचा होता. पण म्हटलं रे कोल्हापुरात खूप सिनेमे होतात, त्या पार्श्वभूमी खूप होतं, राधानगरी आहे, तिथे आपण काहीतरी करू. आणि मला ते सापडेना. त्यातला जो प्रॉब्लेम मला सांगायचा होता तो प्रॉब्लेम त्यातनं दिसेना नीट. म्हणून मग आम्ही ही कथानकच पूर्ण चंद्रपूर आणि ताडोबाच्या पार्श्वभूमीवर घेऊन गेलो. कारण ताडोबामध्ये गेल्या 15-20 वर्षामध्ये खूप घटना घडत आहेत. जंगलतोडीच्यापासून पर्यावरण का विकास, आधी पर्यावरण जपायचं का डेव्हलपमेंट करायची, हे खूप कॉन्फ्लिक्ट्स आपल्या आयुष्यात आपण पाहतोच वेगवेगळ्या पद्धतीने. तसे कॉन्फ्लिक्ट तिथे जास्त आहेत. सो त्या पार्श्वभूमीवर हे कथानक परफेक्ट बसणारं होतं म्हणून आम्ही तिकडे गेलो. आणि लकीली होतं असं की हा व्हिडिओ बनवत असतो आपला तेजस देशमुख. लहानपणापासून त्याला आवड असते वेगवेगळे व्हिडिओ बनवायची. मोबाईल हातात आला की तो मोबाईलवरनं व्हिडिओज घेत असतो. तसं तो ताडोबात एका विहिरीत पडलेल्या वाघिणीविषयीचा व्हिडिओ बनवतो. इथून वाघाचं नातं सुरू होतं. त्यांनी तो सहज म्हणून बनवलेला व्हिडिओ त्याला स्वतःच्या यूट्यूबवर टाकायचा असतो, सोशल मीडियावर टाकायचा असतो. पण तो त्याच दिवशी एका न्यूज चॅनलला टेलिकास्ट होतो, जसाचा तसा तोच व्हिडिओ. त्याला कळत नाही की माझा व्हिडिओ तिथे पोहोचला कसा. इथून त्याची शोध सुरू होतो आणि तो पत्रकाराच्या याच्यात जाऊन पोहोचतो त्या न्यूज चॅनलच्या ऑफिसमध्ये की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा मिळाला, हा तर मी शूट केला आहे वगैरे वगैरे. इथून त्याचा शोध सुरू होतो आणि लकीली त्या संपादकाला हा खूप आवडून जातो आणि संपादक म्हणतात तुझ्या भागातल्या बातम्या देत राहा आणि ही बिकम अ रिपोर्टर पुढे. सो एक वाघिणीची बातमी जी असते त्यांनी शूट केलेली, त्यांनीच तो रिपोर्टर बनतो. आणि या सिनेमाच्या क्लायमॅक्सला परत अशाच एका वाघिणीविषयीचा प्रश्न येतो की ती वाघीण मोकाट सुटलेली आहे असं सगळ्यांचं म्हणणं असतं आणि त्या वाघिणीला धरा का मारा वगैरे वगैरे असा धचा मा काहीतरी झालेला असतो आणि त्याभोवती कॉम्प्लिकेशन्स होऊन याच्या आयुष्यात काहीतरी घडतं, भयंकर घडतं त्याच वाघिणीमुळे. असं ते वाघाचं रिलेशन पूर्ण या कथानकाचा भाग बनलेला आहे, न्यूजशी संबंधित, बातमीशी संबंधित. बरोबर. तर ह्या प्रकारे हा एका पद्धतीने सगळ्या विविध अंगाने नात्याचा शोध आहे आणि यातलं व्याकरण माझ्या मते तुम्हाला समजलेलं असेल. खरंच सला ते सला नाते ह्या नावाप्रमाणेच या चित्रपटाबद्दलची पण उत्सुकता तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली असेल. येत्या 7 फेब्रुवारीला हा चित्रपट महाराष्ट्रातल्या 150 ठिकाणी हा रिलीज होतो आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण जरूर थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहावा, आनंद घ्यावा, किंबहुना त्याचा अनुभव घ्यावा. ही कथा खऱ्या अर्थाने तिथे उलगडत जाईल. आणि संतोष, तू आज आलास, तुझं संपूर्ण चित्रपटामधलं
अनुभव आहे, त्यातनं असणारं अर्थकारण आणि ह्या नव्या चित्रपटामधल्या काय त्याचे वैशिष्ट्ये आहेत ती सगळ्यांबरोबर शेअर केलीस, त्याबद्दल तुझे खरोखर आभार. थँक्यू व्हेरी मच.